संभाजीनगरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ घेणार मनोज जरांगेंची भेट। मंत्री गिरीश महाजन, संदीपान भुमरे गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंना भेटणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचा मोर्चा। आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सहभागी, तर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाडांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही मोठा सहभाग। 50 खोके कमी पडले म्हणून धारावी गळायला लागले। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरेंची टीका, तर अदानीची सुपारी घेतल्याने हा अडकेत्ता पाहावा, दलाली चेचून टाकू, ठाकरेंची टीका। तुम्ही अदानीचे बूट कशासाठी चाटताय, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। तर सबभूमी अदानी की हे होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा। शासन आपल्या दारी नाही तर शासन अदानीच्या दारी, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। तर भाजपचा भारतीय जुगारी पार्टी म्हणून उद्धव ठाकरेंकडून उल्लेख। अदानीऐवजी धारावीचा पुनर्विकास सरकारने स्वतःच करावा, ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी। अदानीसाठी नियम बदलल्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप। धारावीचा विकास नको म्हणून विकासविरोधी लोकांनी मोर्चा काढला। ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलावलेले, शिंदेंचा आरोप। ठाकरेंनी उल्लू बनवलं हे धारावीकरांनाही कळेल, मुख्यमंत्री असताना स्वतःच्या निष्क्रियतेमुळे गरीबाला घरं देऊ शकले नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। दाऊदच्या साथीदाराबरोबर ठाकरे गटाचा पदाधिकारी नाचत असेल तर संजय राऊतांनी उत्तर द्यायला हवं, मग इतरांवर टीका करावी, मंत्री अनिल पाटलांची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागपूर मेट्रोतनं केला प्रवास। सीताबर्डी ते खापरी प्रवासादरम्यान प्रवाशांसोबत संवाद। यावेळी प्रशासकीय अधिकारी, मेट्रोचे अधिकारी उपस्थित। इथेनॉलच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। इथेनॉल बंदीचा निर्णय मागे घेतल्यानं महाराष्ट्राला खूप फायदा होईल, फडणवीसांचं वक्तव्य। अंमली पदार्थाविरोधात कारवाईसाठी कृती गटाची स्थापना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागा, ही निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी लढायची आहे, फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। उपमुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेस नेते राहुल गांधींवर उपहासात्मक टीका। राहुल गांधी, देवाने आपल्याला दिलेलं वरदान, असा नेता विरोधी पक्षात असणं हे भाग्य लागतं, फडणवीसांचा टोला। ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आम्ही संकट येऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। शिंदे सरकारने मराठ्यांना आरक्षणासाठी वेगवेगळ्या तारखा देत फसवलं, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर आरक्षणासाठी 50% कॅप ओलांडावी लागेल, आव्हाडांचं वक्तव्य। मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू आक्रमक, सरकारने शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। वर्ध्यामध्ये ओबीसी मेळाव्यासाठी लावलेले बॅनर अज्ञातांनी उतरवले, शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौकातला प्रकार। जरांगेंनी सरकारला दिलेली 24 तारीख जवळ येते, शिंदे समितीने आतापर्यंत काय काम केलं त्याचा अहवाल सरकारने जरांगेंना द्यावा, आमदार बच्चू कडूंची सरकारकडे मागणी। मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल असा प्लॅन माझ्याकडे आहे, ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचं वक्तव्य। तर आरक्षण प्रश्नी अनेकांना केवळ राजकारण करायचंय, राठोड यांचा आरोप। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला, त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू केला असता, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मराठा समाजावर जाणून बुजून अन्याय, सरकारने आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत, मनोज जरांगेंची मागणी। उद्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक, मराठा बांधवांनी उद्या अंतरवालीत यावं, मनोज जरांगे यांचं आवाहन। छगन भुजबळांनी स्वार्थी राजकारण केलं, भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मनोज जरांगेंचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।